शाहू छत्रपतींनी समाजात शांतता सलोखा निर्माण केला. युवराज्ञी संयोगिता राजे यांचं प्रतिपादन. महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ कोवाड इथं झाली सभा. महिलांची होती लक्षणीय उपस्थिती. ज्या वेळी विविध जाती धर्मात तेढ निर्माण होऊन वातावरण कलुषित बनलं त्यावेळी नगरीचे पालक म्हणून शाहू छत्रपती यांनी पुढाकार घेऊन समाजात शांतता आणि सलोखा निर्माण केला. आजच्या परिस्थितीत अशाच नेतृत्वाची नितांत गरज आहे असं प्रतिपादन युवराज्ञी संयोगिता राजे यांनी केलं. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारानिमित्त युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी चंदगड तालुक्यात गावागावात भेटीगाठी दिल्या. त्यांच्या उपस्थितीत कोवाड इथं महिला मेळावा पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कोवाड आणि परिसरातील महिलांनी यावेळी फक्त शाहू छत्रपती असा एकमुखी निर्धार केला. संयोगिता राजे पुढे म्हणाल्या, मराठा आरक्षण चळवळीत संभाजीराजे 2007 पासून राज्यभर संपर्क दौरे करतायत. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर त्यांनी आमरण उपोषण केलं आणि 6 मागण्या मान्य करून घेतल्या. मनोज जरांगे यांच्या गावात उपोषणाला बसलेल्या गावकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज झाला तेव्हा रातोरात संभाजीराजे कोल्हापूरहून निघाले आणि सराटी अंतरवाली गावात जाऊन पीडितांची भेट घेतली, त्यांना आधार दिला. आमरण उपोषणावेळी स्वतः शाहू छत्रपती हे मनोज जरांगेंना भेटले तेव्हा छत्रपतींचा मान म्हणून महाराजांच्या हस्ते ते पाणी प्यायले. 2019 मध्ये महापूर काळात पूरग्रस्त लोकांना शाहू छत्रपतींनी राहण्याची सोय केली, जनावरांच्या चाऱ्याची सोय केली. संभाजीराजेंनी फेसबुकवरून कोल्हापूर सांगलीला मदतीसाठी आवाहन केलं तेव्हा 370हून अधिक ट्रक धान्य आणि वस्तू स्वरूपात आलं. ज्यावेळी संकट आली त्यावेळी छत्रपती घराणं धावून आलं. कोवाडच्या सरपंच अनिता भोगण म्हणाल्या, शाहू छत्रपतींची उमेदवारी ही विकासापासून वंचित राहिलेल्या सर्वांना उल्हासित करणारी आहे. नारी शक्तीची ताकद शाहू छत्रपतींच्या पाठीशी असून त्यांच्या विजयासाठी महिला घराघरात पोहोचतील. दौलत कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांच्या स्नुषा शीतल पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य कलापण्णा भोगण यांचीही भाषणं झाली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुजाता पाटील, शांताताई जाधव, माजी सरपंच विष्णू आढाव, MJ पाटील, लक्ष्मण मनवाड, पांडुरंग जाधव, नारायण कलुकले, विनोद पाटील, रवींद्र पाटील, JK पाटील, अक्षय करंबळकर, सागर पाटील, संतोष गावडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.